अहिल्यानगरमधील रामपूर जवळ असलेल्या शासनाच्या नियमानुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन एका वाळू व्यावसायिकाला वाळू उपशाचा ठेका देण्यात आला। मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून रामपूर परिसरातल्या ग्रामस्थांनी या वाळू उपशाला तीव्र विरोध दर्शवलाय। या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देखील दिलं होतं। काल संध्याकाळच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राकडे जाणारा रस्ता तयार करण्याचं काम सुरू असल्याचं समजताच ग्रामस्थांसह महिला मोठ्या संख्येने नदीपात्रात एकत्र आल्या। यावेळी झालेल्या वादावेळी दगडफेक झाल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणली। दरम्यान या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आज तहसील कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे। आम्ही 1 महिन्यापासून त्यांना सांगतोय वाळू उचलायची नाही म्हणून। आता इथं त्यांनी गंगातून रस्ता चालू केलेला आहे, मग त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आलो, महिला मुलं हे सगळे आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं हे काम तुम्ही बंद करा। तर त्यांनी आम्हाला नाही म्हणे, आम्हाला धमकी दिली त्यांना, आम्ही असं करू तसं करू, गाव पेटू हे करू। मग त्यांनी दगडफेक केली। मग आता याचं कोणी हे करायचं? मग आता आम्हाला ही वाळू जर नसली तर पाणी नसणार आहे आम्हाला, आणि सगळ्यांकडे थोडी थोडी शेती आहे, मजूर आहे, मग त्याच्यावरच आमचं जीवन आहे। वाळू गेली तर पाणी संपन आणि आमचं जीवन संपन। लोकांना जाणवलं की वाळू उचलू राहिली, त्यांनी नाही का वाळू उचलण्यासाठी हल्ला सुरू केला, दगड फेकायला सुरुवात केली। दगड फेकायला सुरू केल्यानंतर तरुण वर्ग बेभान होऊन पळायला लागल्यानंतर मग गावात कळालं का हे मारहाण करू राहिली। मग गावाची लोक आल्यानंतर एवढा मॉब पाहिल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला। नंतर आम्ही PI ला कळवलं आणि तहसीलदारांना कळवलं। तर तहसीलदार काय मागणी आहे आता या ठिकाणी? नाही, वाळू उचलून द्यायची नाही हीच आमची मागणी आहे। आणि त्यांनी नाही का काही प्रयत्न करू नये, त्यांनी कोणतं उत्खनन करू नये, कुठं प्रयत्न करू नये, ही आमची मागणी आहे गावाची। आणि सगळ्या गावाची एकजुटीने एकच मागणी आहे।